10 वाजता आपण सगळे इथे जमूया। आता डॉक्टरांच्या आणि कलेक्टर साहेबांनी असं सांगितलेलं आहे की आपल्याला दादांना परत न्यायला लागतंय हॉस्पिटलमध्ये, तर तिथे दादांना आपलं ठेवलं जाईल रात्रभर। मग सकाळी 10 वाजता इथे 10 वाजता उद्या सकाळी आपण इथे सगळ्यांनी जमायचं। 11 वाजता उद्या अंत्यविधी आहे। कुणाला गैरसोय झाली असेल तर मी मनापासून दिली जाते। तर ही घोषणाबाजी आहे कार्यकर्त्यांची। अजितदादांना मानणारे हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत, घोषणाबाजी करताना दिसतायत। अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांची धडपड आपल्याला दिसतेय। आपल्या सर्वांना मागे जे सगळे लोक जे मागेत ना, मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो, सगळ्यांना दादांचे दर्शन घ्यायला मिळतील। सगळे इथनं थोडं साईडला व्हा, थोडा वेळ द्या। मागचे सगळे लोक स्टेजवरचे मी आपल्या सर्वांना विनंती करतो, थोडं शांत राहा। सगळ्यांना दादांचं दर्शन करायचं। घरातल्या एकमेकाच्या बद्दलची चौकशी बरीच करायची आणि आम्ही दोघंही समवयस्क जवळपास असायचो, पण मी त्यांना विनोदाने म्हणायचो, तुम्ही माझ्यापेक्षा 3 वर्ष मोठे आहात आणि आबा माझ्यापेक्षा 4-5 वर्ष मोठे आहेत आणि त्यामुळं मी तुमच्या हाताखाली आहे असं मी विनोद करायचो। पण त्यांनी अगदी समानतेची वागणूक दिली। कधीही उपमर्द आमचा कुणाचा किंवा माझा विशेषतः केला नाही। आणि इथं आलं की मी फार वर्षापूर्वी इथं आलो त्यांनी बांधलेलं घर पाहायला आणि त्याला जवळजवळ 35 वर्ष झाली। परवा माझ्या घरी आलेले त्यावेळी मलाच म्हटले की किती वर्ष झाली घर बांधले नाही तुम्ही, किती वर्ष, 30 वर्ष तुम्हाला सांगतोय मी। त्यांचा नेहमी कधी विषय निघाला की या सगळ्या विषयांवर कटाक्ष असायचा। अगदी शेजारी विधानसभेत बसायचो त्यावेळी कपड्याला डाग असेल, कपड्याला थोडंसं जरी हे असेल तर लगेच स्पष्टीक हे काय केलं, हे का असला शर्ट का घातला, बारीक सारीक गोष्टींवर दादांचं फार ध्यान होतं। आणि रात्री झोपतानाच सकाळी कुठले कपडे घालायचे हे बघून ठेवायचे। ते सकाळची तयारी पूर्ण करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता दिवस चालू करायचे। मी त्यांच्याकडे ते कधी कंटाळलेले आहेत किंवा आता हताश झालेत असं मी कधी मात्र त्यांचं पाहिलं नाही। खरं तर अजितदादा सकाळी लवकर सुरुवात करायची, आज मात्र सकाळी जी लवकर आहे ती दुःखद बातमी आली। तुम्हाला ही ज्यावेळी बातमी कळाली त्यावेळी नेमकं तुमच्या मनात काय चाललं होतं? खरंच ही बातमी पटली तुम्हाला? पहिला तर माझा विश्वासच बसत नव्हता आणि सगळ्या या गोष्टी बाबतीत मला 2-2, 3-3, 4-4दा मी विचारत होतो की काय झाले। नुसता ॲक्सिडेंट झाला असेल तर आशा होती की दादा थोडीशी दुखापतून बाहेर पडतील, कारण आजपर्यंत एवढा भयान ॲक्सिडेंट मी तरी कधी बघितलेला नाही महाराष्ट्रात एवढ्या छोट्या विमानाचा झालेला। आणि त्यामुळं काही जवळपास तास 1.5 तास सुचत नव्हतं की असं होऊ शकतं आणि मला वाटतं महाराष्ट्रात प्रत्येकाला ती भावना असेल। खरं तर पार्ट्या 2 झाल्या, त्यानंतर तुमची मैत्री तशीच राहिली किंवा काय, कशा पद्धतीनं तुमची चर्चा व्हायची, काही संवाद त्या दरम्यानचे व्हायचे? नाही, पार्ट्या 2 झाल्या, त्याच्या आधी त्यांनी अतिशय आग्रहानं काही भूमिका मांडल्या, पण 2 पक्ष झाले। 2 पक्ष झाल्यानंतर काही झालं, विधानसभेत समोरासमोर भाषणं करताना ते दिलखुलासपणाने माझ्यावर बोलायचे, मी त्यांच्यावर बोलायचो, पण आम्ही दोघांनी कधी मर्यादा सोडली नाही। आणि दादा आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये आहे आणि आपल्याला त्यांच्यासाठी भविष्यात जसं की आजपर्यंत लढत आले तसं लढायचं। उद्या सकाळी 11 वाजता
तुम्ही सर्व इथे या आणि आपण पुढचं कसं उद्या आपण सगळे इथं 10 वाजता जमणार आहे. विनंती करतो सगळ्यांना आता आपण सगळे प्लीज आता शांत थांबा. जरा नीट शिस्तीत पद्धतीने बाहेर एक्झिट मारा. आम्ही सगळे उद्या इथं परत येणार आहेत. आता आम्हाला दादांना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतंय, त्याच्यामुळे तुमचं कॉर्पोरेशन लागेल आम्हाला. प्लीज जरा शांतनी घ्या. शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे, सहकार्य करण्याचं आवाहन केलंय, कारण दादांचं पार्थिव हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार आहे, पण कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आहे. उद्या परत सकाळी येणार आहे, तर प्लीज सगळे शांत बसा. जरा नीट सगळ्यांना जरा रस्ता दाखवा. बाहेर कसं जायचं, चेंगराचेंगरी करू नका. खूप इथं लोक एकमेकांना ढकलतात आहेत. महिलांची काळजी घ्या, महिलांना ढकलू नका प्लीज. तेवढं जपून बघा. बारामतीमध्ये आज सकाळी झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला. त्यावेळची सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेली आहे. त्या अपघाताचं नवं सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 मराठीच्या हाती लागलंय. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ असलेल्या गोजूबावी या ग्रामपंचायतीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये विमान अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही कैद झालेला आहे. काही सेकंद या अपघातापूर्वीचे आपण या ठिकाणी बघू शकतोय. या सीसीटीव्हीमध्ये विमान एका बाजूला कलंडल्याचं दिसतंय. या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता का असा प्रश्न तज्ज्ञांकडून विचारला जातोय. अवघ्या काही क्षणातच हे विमान कोसळलं आणि कोसळल्यानंतर आगीचे लोळ दिसून येत आहेत. तर दादांचा अपघात नेमका कसा झाला हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक जण विचारत होता, कारण छोटंसं विमान आणि बारामतीमधलं ती धावपट्टी, रनवे, ज्या ठिकाणी नेहमी दादा ये जा करायच्या, आठवड्यातून एकदा तरी दादांचं विमान त्या ठिकाणी लँड व्हायचं. मात्र आज नेमका हा अपघात कसा झाला असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला होता. आणि त्या काही सेकंदांमध्ये, काही क्षणांमध्ये नेमकं काय घडलं याचा अंदाज आपल्याला या सीसीटीव्हीच्या माध्यमातून येऊ शकेल. ग्रामपंचायतीमध्ये हा सीसीटीव्ही लावलेला होता आणि त्याच्यामध्ये बरोबर 8:43 सेकंदांनी अतिशय वेगानं हे विमान खाली येताना दिसतं आणि पुढे कोसळतं. दरम्यान तज्ज्ञांकडून काही सवाल उपस्थित केले जात आहेत आणि रोहित चंदावरकर यांनी काही वेळापूर्वीच यावर आपला अंदाज वर्तवलेला होता. ते नेमकं काय म्हणतायत ऐकूयात. हा नवा व्हिडिओ हा खूप निर्णायक ठरणार आहे आणि त्याच्यामधून आपल्याला एक क्लिअर माहिती काय झालं याच्याबद्दल मिळणार आहे. तुम्हाला मी स्पष्ट सांगू शकतो की या व्हिडिओमुळे असं आता स्पष्टपणे दिसतंय की विमान डाव्या बाजूला अचानकपणे कललेलं आहे. विमान उतरण्याच्या तयारीत असताना, अगदी रनवेच्या जवळ पोहोचलेलं असताना ते अचानकपणे डाव्या बाजूला झुकलं किंवा कललं गेलेलं आहे. आणि हीच गोष्ट सकाळी काही त्या स्थानिक गावकरी महिलांनी काही सोशल मीडियावर वगैरे सांगितली होती. आणि त्याच्यानंतर हे स्पष्ट झालं होतं की या अपघातामागे विमानामधला तांत्रिक बिघाड हेच कारण आता स्पष्टपणे पुढे येत आहे. कारण विमान अचानकपणे एका बाजूला कल्लं जाणं म्हणजे असं झुकणं, एका बाजूला एकदम डाव्या बाजूला ते झुकलं जाणं, हे या गोष्टीचं निदर्शक आहे की एकतर विमानाचे लँडिंग गिअर 2 जे मागच्या बाजूला असतात ते बाहेर येण्याऐवजी त्यातला एकच बाहेर आला, त्यामुळे ते झुकलं. किंवा दुसरं कारण असं असू शकतं की 2 इंजिन जी आहेत त्याच्यापैकी एक इंजिन अचानक बंद पडलं या स्टेजला, त्यामुळे ते एका बाजूला कललं. या 2 पैकी एका गोष्टीकडे हे दिसतं आहे, डायरेक्ट दिसतं आहे. आणि त्याच्यामुळे हा विमानातला तांत्रिक बिघाड झाला होता असं आपल्याला म्हणता येईल. पण रोहित चंदावरकरजी, आपण स्पीड सुद्धा बघायला हवा. ज्या वेळेला लँडिंग करतात एखाद्या विमानाचं तेव्हा स्पीड थोडासा कमी असतो, पण ज्या स्पीडनं हे विमान खाली येतंय त्याचा अर्थ नेमका काय? नाही, स्पीडने खाली येतंय त्याचं कारण विमानावरचा कंट्रोल जेवढा असायला पाहिजे तेवढा नव्हता असं आपल्याला कदाचित म्हणता येईल. पण स्पीड हा त्या सीसीटीव्ही मध्ये दिसतोय तो तसा सीसीटीव्ही वाईड अँगलचा असल्यामुळे दिसतोय. तेवढा स्पीड प्रत्यक्षात उतरताना जो काही आहे तोच त्याचा असेल असं मी गृहीत धरतो. अर्थात त्याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला लगेच एका क्षणात आता मिळणार नाही. पण विमान एकदम डाव्या बाजूला झुकलं जाणं हा मात्र एक क्लिअर निदर्शक आहे की याच्यामध्ये मोठा तांत्रिक बिघाड शेवटच्या क्षणी काहीतरी झालेला आहे. एव्हिएशन एक्सपर्ट रोहित चंदावरकर यांच्याकडून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हाच तो व्हिडिओ आहे. काही सेकंद याच्यामध्ये कैद झालेत.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजू शकेल, थोडासा अंदाज येईल. काही सेकंदांमध्ये हे विमान खाली कोसळतं आणि त्याच्यानंतर ब्लास्ट या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतोय. तर 8:43:59 माफ करा 44 मिनिटं आणि 59 सेकंद त्यावेळेला हे विमान बरोबर स्पीडनं खाली येताना दिसून येते आणि एका सेकंदात हे विमान खाली कोसळलेलं आहे आणि त्यानंतर आगीचे लोळ आपल्याला इथं दिसून येत आहेत. तर नेमकं काय घडलेलं होतं हे या सीसीटीव्हीच्या माध्यमातून याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल आणि यानंतर आता तज्ज्ञांकडून या विमान अपघाताविषयी काही सवाल उपस्थित केले जात आहेत. तर विमान अपघातावर तज्ज्ञांचे हे सवाल आहेत. विमान डाव्या बाजूला का कलंडलं हा सगळ्यात मोठा सवाल आहे, कारण लँडिंग करायचं होतं तर मग ते सरळ सुद्धा खाली जाऊ शकलं असतं, पण ते डाव्या बाजूला का कलंडलं हा सवाल आहे. आणि विमानाचं इंजिन फेल झालं होतं का हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. विमानाचा एकच लँडिंग गिअर उघडला होता का असाही सवाल आहे, कारण ते जर डाव्या बाजूला कलंडलं तर याचा अर्थ डाव्या बाजूचंच फक्त गिअर उघडलेलं होतं का, दुसरं गिअर उघडलं नव्हतं का हाही सवाल विचारला जातोय. आणि लँडिंग वेळी इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता का हाही सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि त्यावेळेला नेमकं हे विमान अनियंत्रित का झालं हा सगळ्यात मोठा सवाल या विमान अपघातावरून आता उपस्थित केला जातोय. तर या अपघाताचं आणखी एक सीसीटीव्ही समोर आलेलं होतं. हे एअरपोर्ट जवळील पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून या अपघातानंतरची दृश्य खरं तर कैद झालेली होती. यामध्ये 8:44 विमान कोसळताना दिसतं आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झालेला आहे. म्हणजे 8:45-46 मिनिटं बरोबर त्या वेळेला या ठिकाणी आपल्याला ब्लास्ट झाल्याचं दिसतंय. आगीचे लोळ या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत.